यांच्या माध्यमातून सूरज पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा। कारण डेडिकेट केले जातं ही सुद्धा जमेची बाजू आहे। चला सामना सुरू करायचा आहे। शैलेशजी पाटील साहेब आणि पांडुरंग गायकर साहेब नेहरे यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। पांडुरंगजी गायकर साहेब आणि शैलेशजी पाटील साहेब यावं, हे या स्पर्धेचे पाहुणे आहेत। स्वागत आहे आपला पालेश्वरी चषकामध्ये। तुम्ही आयोजकांना विनंती करतो आपले शुभास ते सन्माननीय पांडुरंगजी गायकर साहेब आणि शैलेशजी पाटील साहेब जे नेरे गावचे आहेत त्यांचा संघ जिंकलाय आणि पाटील रायकांना भरपूर आनंद होतो जेव्हा आपला संघ जिंकतो, सुपर 6 मध्ये जातो। ते आपल्या संघाचे प्रोत्साहन वाढवत असतात, त्यांना मोटिवेट करतात, त्यांचाही ते आम्ही सन्मान करतोय। थँक्यू सो मच। लक्षात घ्या दोन्ही संघ या मॅचला आयोजकांनी सांगितले की LBW पायचीत आउट आहे, लक्षात घ्या। कारण की या संघामध्ये एक 40+ आहे आणि एक रेग्युलर आहे, त्यामुळे आता LB आउट असेल। 40+ संघ याची नोंद घ्या। यस, थँक्यू। नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मंगेश पाटील सर। तर थँक्यू सो मच प्रवीण सर। तमाम क्रीडा रसिकांचा मी आज स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो। सुपर 6 ही पहिली मॅच। एका साईडला अदय 40+ आणि त्याला फाईट करत असताना शिवांश 11 स्वर्गीय महादेव काका स्पोर्ट पेटाली। पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल। रवींद्र भागवत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। समोर फलंदाज पाहिलं ना तर संदीप पाटील ना परेश केनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतं पेठाली आणि गोलंदाजी करत असताना अदय 40+ हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो। पुढचा बॉल आउटफील्ड होता, थोडासा पुलटास बॉल होता। यस, प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे। शॉट मिड विकेटला उचलते फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। एका दाबेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती। मॅच इम्पॉर्टंट आहे। सुपर 6 ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतं। समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती संदीप पाटील। थोडासा अपट्रॅक होता, फटका चांगला P1चा षटक घ्या। इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे मात्र सिंगलला प्राधान्य। पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारतं 40+चा संघ अदय 4 मध्ये अवघ्या 3 धाबा खर्च केल्यात। कमालीचं षटक फेकत असताना समोर पेटाली संघ। फलंदाज परेश केनियानं संदीप पाटील ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। चेक। तर प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष धरणा गावातील नितेश शेठ पाटील यांचे ते आगमन झालं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। रुपेश दादा उलवेकर यांच्याकडून 40+ संघासाठी कॅश प्राइज झाले। कोणत्याही 40+च्या फलंदाजाने 3 षटकार मारले किंवा गोलंदाजाने 3 विकेट घेतले तर 1000 रुपये रुपेश उलवेकर यांच्याकडून दिले जातील। हा फटका चांगला आहे, जिथे 4 धाबा फलंदाज परेशच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय। 4 धाबेनं संघ पुढे सरसावला। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती। सध्या बॅटिंग करत असताना शिवांश 11 महादेव काका स्पोर्ट पेटाली संघ। पहिल्या षटक अंतिम बॉल P1चा पहिला षटक फेकत असताना गोलंदाज रवींद्र भागवत। प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅटची एज मागे चेंडू निघून चला थर्ड मॅनच्या दिशेनं। अंतिम क्षणाला चेंडूचे अडवणे होते आणि तोपर्यंत या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या। 2 धाबेनं संघ पुढे सरसावला। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद बॅटिंग करत असताना शिवांश 11 स्वर्गीय महादेव काका स्पोर्ट पेठाली हा संघ बिनबाद 9 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला। तर इथे आपण पाहतो स्वर्गीय महादेव काका 11 शिवांश 11 पेठाली क्रिकेट संघ आणि अदय क्रिकेट संघाच्या दरम्यान हा सामना आपल्या भेटीसाठी आलेला आहे। वर्तमान लढत आहे 40+ विपक्षीय रेग्युलर असा फॉर्मॅट आपल्या भेटीसाठी आलेला आहे, परंतु या स्पर्धेसाठी पेठाली क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। तलोजा मजकुरीच्या मैदानावर एक दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील साहेब तलोजा मजकुरी यांच्या वतीने पेठाली क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। कमलाकर शेठ आपलं मनपूर्वक आम्ही पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सरचे आपलं आभारी इथे व्यक्त करत आहोत। त्याच्यानंतर प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज श्रीचंद भंडारी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज। ऑफ साईडला ब्लॅक स्क्रीन समोर हा बॉल लॉक केलाय आणि इथे मात्र षटकार पाहायला मिळतं। 6 धाबा फलंदाज
संदीप पाटीलच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. 6 धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पहिला षटक चांगला फेकला गोलंदाज रवींद्र भागवतनं. पहिला P1 षटकामध्ये अवघ्या 9 धावा आणि त्याच्यानंतर इथे पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. एस्टेक्स पब्लिक झाला. बॅकअप आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत सेफ ऑफिस क्रिजवरती फलंदाज पोहोचला. पंचाचा इशारा की वाईट पाहिला. अतिरिक्त 1+1 टोटल या 2 धाबा ऍड केल्या जातील. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. या षटकाचा विचार केला तर थोडंसं धाबा एक्स्ट्रा खर्च करत असताना गोलंदाज अनिल काकडे हा दुसरा ट्रम्प कार्ड. स्ट्राईक रुटीर झाली. स्ट्राईकवरती फलंदाज परेश केनी हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारत असताना पेठाली टीमसाठी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. प्रहार केला. पटका चांगला. बॅटच्या रडारमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6 धाब्यांसाठी ठोकलाय परेशनं हा षटकार. सहा धाब्यानं आता संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 23-23 या आकड्यावरती चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज परेश केनी यांना संदीप पाटील ही सलामीची जोडी आणि तेवढंच चांगला खेळ या दोन्ही फलंदाजाचा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 23 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आल्या. P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गोलंदाज रवींद्र भागवत आणि त्याच्यानंतर अनिल काकडेवरती सध्या प्रहार करत असताना फलंदाज परेश केनी. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला. इनसाइड आउट. हा फटका देखील चांगला. अगदी ब्लॅक स्क्रीन समोर अजून एक तडाखा. सलग बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. 2 बॉल 2 हवाई फायर 2 षटकार फलंदाज परेश केनीच्या बॅटमधून. धावेला वेग दिला. वाऱ्याच्या वेगानं मॅचमध्ये प्रवास सध्या पेटाली संघ करताना संघ जाऊन पोहोचला तब्बल 29-29 या आकड्यावरती. टॅपी क्रिकेट झाला. चेंडू चालला अगदी स्ट्रेट आहे. फटका क्षेत्ररक्षक आले. थोडंसं सासपाले दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न जरूर करण्याचा होता मात्र इथे नकार दिला परेश केनीनं. एकच धाब्यानं समाधान मानलं. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग करतोय सध्या पेटाली संघ. विकेटची गरज मॅचमध्ये आदई 40+ टीमला. विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल गोलंदाज अनिल काकडेला. 4 मध्ये 21 खर्च केला. धाब्याची लयलूट करतो या ओव्हरमध्ये पेटाली संघ. हा देखील प्रहार केला. ऑफ साईडला हा बॉल लॉक केलाय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय संदीप पाटीलला हा ब्रँड षटकार. पाच चांगलं केलं. या षटकाचा विचार केला तर भरपूर धाबा खर्च करतं अनिल काकडे. पुन्हा हा प्रॅकर. हा देखील पुल केला. ब्लॅक स्क्रीनच्या बर्न चेंडूला फेकून दिला. सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. खेळाडूंसाठी पाण्याची मागणी आहे. तर व्यासपीठावर आपण इथे पाहतो तेजेश केनी व्यासपीठावर उपस्थित आहेत. पेठाली पनवेल महानगर जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव आहेत. व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्वागत आहे तुमचं. खास करून पेठाली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असतो कमलाकर शेठ पाटील तलोजा मजकूर यांच्या माध्यमातून राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी आपल्या भेटीसाठी गेल्या महिन्यामध्येच खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आली नाही. त्या स्पर्धेमध्ये ज्याने दमदार बक्षिसांची बरसात केली होती खऱ्या अर्थाने आतषबाजी ते अविनाश शेठ केनी साहेब पेठाली क्रिकेटच्या व्यासपीठावर आनंद घेतात. अविनाश दादा मनपूर्वक तुमचं
आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 42-42 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना पेटाली संघ. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, रोंजण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे विद्यमान संचालक तथा रोंजण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेब रोंजण यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. विजय शेलके आदई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजयदादा, मनपूर्वक आपले सरसे स्वागत आहे. श्रीचंद भंडारी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सलग 3 बॉल 3 विकेट घेते. तर गोलंदाज दीपक शिर्केसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज. सिंगल आले, एका धाब्याला प्राधान्य. संघ डबल 44 या आकड्यावरती सध्या पेटाली संघ जाऊन पोहोचला. षटक तिसरं मार्गाचा दीपक शिर्केचा वापर केला. मागील षटकामध्ये भरपूर धाबा खर्च केला. गोलंदाज अनिल काकडेनं तब्बल 33 धाबा खर्च केला. भरपूर मागणं षटक राहिलं आदई 40+ टीमसाठी. थोडासा बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि ते हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धाबसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला तो मात्र 44 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं तर संदीप पाटील इन ऍक्शन मध्ये. थोडासा लेटकट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, टिपला चेंडू निघून चाललाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होतोय. 4 धाब्यासाठी फलंदाज संदीप पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. थँक्यू. अगदी चांगलं संगीत डीजे सँडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत सातत्यानं आपण डीजे सँडीच्या माध्यमातून पाहिलं. त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. बॅटचे एज घेत असताना चेंडू थर्ड मॅनला चालला, वेगानं फरार होईल. सलगचा हा दुसरा चौकार फलंदाज संदीप पाटीलच्या बॅटमधून येतोय. सलग 2 बॉल 2 चौकार. संघाची धावत संख्या पाहिली ना तर 50 धावा कंप्लीट करत असताना 52 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार केलाय, इनसाइड आउट. हा बॉल लॉक केलाय, एक्स्ट्रा खबरला चेंडू फेकून दिलाय. 6 धाब्यासाठी फलंदाज संदीप पाटीलच्या सन्माननीय मिथुन शेठ भोई रोडपाले यांच्या वतीने स्पर्धेकरता 3000 रुपयाचं देणगी स्वरूपात आर्थिक सहकार्य इथे प्राप्त झालेलं आहे. त्यांचा मी पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. शिवाजी पाटील धरणा एक आदर्श क्रिकेट त्यांना पाहतो. मनपूर्वक आपलेही सरचे स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा त्या दिशेने रिफ्लेक्शन फटका. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. चांगली बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीप पाटील यांना परेश केनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचे खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. 20 सरासरीनं धावा जमा केल्या आणि संघ 60 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या पेटाली संघ. डीजे सुरतचं कौतुक करावं गेले. ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. विश्वजित आपलं
मनपूर्वक आम्ही पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 60 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना पेठाली पहिला पूर्वार्ध चांगली बॅटिंग ओपनिंग ब्लास्ट करत असताना दोन्ही फलंदाज एका साईडनं परेश केनी आणि संदीप पाटील जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शेवटचा स्लॉगरचा षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश वाघमारे हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. आदय 40+ संघावरती सध्या प्रेशर आलाय कारण की 3 षटकांमध्ये तब्बल 60 धावा खर्च केल्यात. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलेला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इनॅक्शन चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका धाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज संदीप पाटील वैयक्तिक दमदार योगदान देतो मॅचमध्ये. संदीप पाटील त्याच्या बॅटमध्ये आपण तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार पाहिला. 4 षटकार आणि 2 चौकार पाहिल्यात. भरपूर चांगली बॅटिंग साकारत असताना मॅचमध्ये पेठाली टीमसाठी संदीप पाटील हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 5 बॉलमध्ये किती धावा जमा करेल पेठाली संघ आणि किती धाब्यांचा लक्ष अगेन्स्ट केलेल्या आदय 40+ टीम समोर. फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी नकारलाय. एकच धाबेनं समाधान मानला. 22 मध्ये ही धाव जोडली जाईल. एका धाबेनं संघ जाऊन पोहोचलाय 62-62 या आकड्यावरती सध्या पेठाली संघ. शेवटच्या षटकामध्ये विचार केला मागे 2 बॉल अगदी चांगल्या रीतीनं डिलिव्हर केल्यात निलेश वाघमारेना जिथे थोडंसं बॅकअप मिळाला. मॅचमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना आदय 40+ टीमला समोर परेश स्ट्रेट डाईव्ह केला. पटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला प्राधान्य. अंतिम षटकामध्ये थोडंसं मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न मॅचमध्ये निलेश वाघमारे करतात. चांगली गोलंदाजी सध्या मॅचमध्ये साकारत असताना संघ 63-63 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर एक धाकड खेळाडू संदीप पाटील हा फलंदाज इन ॲक्शन. फुलटॉस बॉल होता. यष्टरक्षक चकवा मिळाला. बॅकअप आला तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 22 मध्ये 1 धाव. 5 शेवटचं षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना 40+ चा खेळाडू निलेश वाघमारे हा गोलंदाज म्हणा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतं. 4 मध्ये 2 खर्च केल्यात आणि 2 22 मध्ये टोटल या ओव्हरमध्ये आल्यात 4 धावा. समोर परेश प्रहार केलाय. पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या पंचांचा इशारा मिळतील 4 ठोकलाय. परेश केनीनं हा चौकार. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 68 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना पेठाली संघ. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज CR निलेश वाघमारे. अंतिम बॉलवरती हेलिकॉप्टर अटॅक केल्या उडवलाय. अगदी चांगला फटका. अंतिम बॉलवरती मोर 6 धाब्याचे लावले. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पेठाली टीमनं अगदी चांगला टार्गेट सेट केला आणि 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 74-74 या आकड्यावरती. आता सेकंद सत्रामध्ये लक्ष पार करावं लागेल. 24 बॉल 75 धाब्याचा प्रवास आदय 40+ टीम समोर. तर इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान करण्यापूर्वी आपण नाणेफेक इथे करणार आहोत. तोंडरे क्रिकेट संघ. तोंडरे क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बोरले जानुमान बोरले या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. क्वार्टर फायनल अर्थात उपांत्य फेरीतील लढत असणार आहे. पहिली लढत असणार आहे. तर इथे तत्पूर्वी नाणेफेक केली जाणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक तोंडरे विपक्ष बोरले क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक संपन्न होईल. चला तत्परी अविनाश शेठ केनी पेठाली यांचा सन्मान इथे केला जाईल. या अविनाश शेठ या प्रथमतः आपला सन्मान केला जाईल. त्यांच्या समेत प्रदीपदादा केनी शहर प्रमुख आहेत शिवसेना आणि विजयदादा शेलके माजी उपसरपंच आदय्या या त्रिवेणी संगमचा येतूची सन्मान इथे केला जाईल. आमचे अविनाशदादा केनी राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व क्रिकेटला धर्म मानणाऱ्या एका दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे की जिथे
संघर्षांच्या विचारांची वस्ती, तिथेच आमचे अविनाश शेठ केनी पेठाली यांची आम्ही नेहमी पाहत असतो दोस्ती, की क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व आणि एक आदर्शवत आपुलकी नेहमी समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासणाऱ्या एका दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मानित केला जात आहे. त्यानंतर या प्रदीप दादा या आपला सन्मानित केलं जाईल. प्रदीप दादा शिवसेना युवा पदाधिकारी आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. प्रदीप दादा केनी निश्चित स्वरूपात प्रदीप दादा यांचा यथोचित सन्मान यमरदादा मात्रे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर विजय शेळके या त्यानंतर विजय शेळके आदई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय शेळके आदई क्रिकेट आदई गावामध्ये लवकरच खऱ्या अर्थाने कमिंग सून क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या 5 ते 9 मार्चला आपल्या भेटीसाठी येणार आहे. बघा आणि त्या संघाचे प्रतिनिधी सर्व आमचे 40+ खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहतो. मग त्यामध्ये दीपक शेळके असतील, विजय आमचे रवी शेळके असतील, सिनियर क्रिकेटर विजयदादांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. एकेकाली ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं या आपला सन्मानित केलं जात आहे. श्रीचंद भंडारी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदई त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर या आणि गणेश पाटील तोंडरे यांचा सन्मानित केलं जाईल. गणेश या आपण आपलाही सन्मानित केलं जाईल. शिवाजी पाटील धरणा शिवाजी या आपल्यालाही सन्मानित केलं जाईल. आणि त्यानंतर सन्मान आपण षटक संपल्यानंतर जनार्दन शेठ पाटील साहेबांचा सन्मान करणार आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स बोलूया आमचे समालोचक रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे यांच्याकडे. थँक्यू सो मच समालोचक रत्न महागुरु MD गडगे सर चिंद्रन. अगदी उत्तरार्धाच्या कालखंडाकडे लक्ष वेधित केलं जातं. सामना पाहायला मिळतो आदई 40+ संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली ब या 2 संघादरम्यान हा सामना पाहतो. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 74 धावा बनल्या म्हणे, परंतु जिंकण्यासाठी 75 धावसंख्येची आवश्यकता आहे. या उत्तरार्धात पहिली सलामीची जोडी रवींद्र भागवतच्या साथीनं खेळाडू पाहायला मिळतो. किशोर भोपी या फलंदाजाने एक चांगला जोर लावणं गरजेचं आहे या उत्तरार्धामध्ये, कारण पल्ला अगदी मोठा गाठायचा आहे. अगदी सुपर 6चा हा पण दमदार सामना पाहतो. 2 विभक्त संघ आमने सामने खेळत आहेत. एकानं 40+ धमाक्यामध्ये धमाकेदार खेळ साध्य केला असा आदई 40+ क्रिकेटची द्वारकामाई अर्थातच आदई. तरी ते पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष नितेश पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन हो टू कॉमेंट्री बॉक्स. किशोर बोपी अर्धशतकाचा बादशाह 40+ धमाक्यामध्ये अगदी अर्धशतकी खेळी करणारा ज्याचा वेगळा पहिला जोर असा किशोर भोपी सध्याच्या घडीला इन ॲक्शन पाहायला मिळतो. राईट मोर द विकेटनं हा गोलंदाजी करतो आणि अगदी नटराज पद्धतीने हा फटका खेळला, परंतु अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते. अगदी 2 अँगलनं आपण या स्पर्धेला पाहू शकता. उजव्या रकान्यामध्ये पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा संपन्न होतो. डाव्या रकान्यामध्ये आपण या लढतीला एन्जॉय पाहतो. पालेश्वरी चषक 2025 दमदार कामगिरी स्पर्धा बारी अर्थातच चषक पालेश्वरी पर्व क्रमांक 3 आणि या 3ऱ्या पर्वामध्ये धमाकेदार सर्व आयोजन आमच्या संपूर्ण एकजुटीच्या या आयोजकांकडून दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. लढतीकडे लक्ष वेधित केलं जाईल. पहिलं षटक तर इथे सन्माननीय अंकुश पाटील वलभ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे नाईट स्पर्धा आयोजक त्यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ओ टू कमेंट्री बॉक्स. श्रीधर केनी हा गोलंदाज कुठल्या प्रकारे मोठा फटका या गोलंदाजानं खर्ची केला नाहीये. रेग्युलर क्रिकेट ज्या संघानं गाजवलं असा संघ पेठाली आणि 40+ धमाका आणि हा 40+ संघ पाहायला मिळतो अर्थातच आदई 1 धाव आरोग्यासाठी. पहिलं षटक पाहिलं आणि पहिल्या षटकादरम्यान आधी 40+ संघानं धावा बनवल्या. बिन गडी बाद 4 कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होत आहेत प्रवीणजी टेंबेसह बोल. प्रवीण अगदी पहिलं षटक फक्त 4 धावा येत आहेत. मोठा पल्ला गाठायचा अजूनपर्यंत आदईला. थँक्यू रोशन. प्रेक्षकांच्या नजरेमध्ये ही लढत
अगदी बॅलेन्सिंग असेल किंवा नसेल माहिती नाही, परंतु 40+ कमी समजू नका. शेर भले बुडा हो जाए लेकिन वो कभी घास नाही खाता. गोलंदाज थांबायचं आहे, कारण की आता फटाके वाजतील, तुम्हाला बॅटकट ऐकू आले पाहिजे. पंचांना थोडा महाग पडेल यावर. असं होतं, फटाके वाजल्यावर शांत सामना ठेवला पाहिजे. तलवार पुरानी है मगर काट वही है. अरे बूढ़ा तो हो चुका हूं लेकिन ठाट वही है. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, पालेश्वरी गावामध्ये दिवाळी साजरी केली जाते आणि पालेश्वरी मातेचा आशीर्वाद असल्याने हा गाव आपण इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी साहेब यांचं पालेश्वरी चषक क्रीडा स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. सन्मान्य नंदकुमार शेठ मुंगाजी साहेब आपलं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत आहे. बघा, नंदकुमार शेठ मुंगाजी साहेब म्हटलं ना, एकच नाद बैलगाडा शर्यत आणि पनवेल तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात. तालुका अध्यक्ष आहेत. त्यांचं आगमन व्यासपीठावर झाल्यानंतर इथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने आमचे पनवेल तालुका बैलगाडा संघटनेचे खजिनदार महेश शेठ पवार साहेबांच्या शुभ हस्ते इथे करण्यात आलेला आहे. फटाक्याने धमाल केली. नॉनस्टॉप तो वाजत होता आणि सर्वांचं लक्ष की तो कधी संपेल. बघा, पाहुण्यांवरती किती प्रेम आहे. नंदराज मुंगाजी साहेब, तुमच्यासाठी जे आता फटाक्यांचे जल्लोष झालं, अक्षरशः शेवटपर्यंत तुम्हालाही आनंद आला असेल. 4-0 71 पाहिजेत 3 ओव्हरमध्ये 40+. मी आता उल्लेख केला 40+ला कमी समजू नका, कारण या खेळाडूने 50 धावा देखील कुठल्या अर्धशतक किशोर भोपीने. त्यानंतर आम्ही वलभच्या आमदार चषकामध्ये पाहिला, दिलीप नावाचा फलंदाज होता नावाली संघाचा, त्याने देखील 50 धावा कुठल्या. हे खेळाडू महान खेळाडू आहेत, अनुभवी. एक लोकांना प्रश्न पडला की रिटायरमेंट नंतर हे खेळाडू काय करतील ग्रामीणमधून, तर ते 40+चा क्रिकेट खेळतील. आम्ही नेरच्या स्पर्धेमध्ये पाहिला, पनवेल प्रीमियर लीग 40+ स्पर्धा आली, रायगड प्रीमियर लीग 40+ स्पर्धा आली. त्यानंतर असंख्य 40+ प्रीमियर लीगच्या स्पर्धा सध्या होत आहेत, नामांकित स्पर्धा. यांचा देखील आवर्जून उल्लेख झाला पाहिजे. रोशन, एक धाव आरोग्यासाठी. आपला कुटुंब सांभाळून एक खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी येतात. गोलंदाज तयार. ओ, काय शॉट आहे बघा, परफेक्ट शॉट, मिडल ऑफ द बॅट, स्वीट अँड स्विच, रिव्हर्स, 4 रन. किशोर चौकार मारतोय. कमी समजू नका आणि कमी लेखू नका 40+च्या खेळाडूंना, कारण तुम्ही किंजल स्पोर्ट्समध्ये एक सामना पाहिला असेल, तिथे सोन्या गायकवाडने सामना फिनिश केला होता आणि त्याने भरपूर धावा कुठल्या होत्या. ग्रामीणच्या खेळाडूंना नमवलं होतं सोन्या गायकवाडने, पारगाव संघाचा खेळाडू. 29 धावा त्याने 6 बॉलमध्ये मारल्या होत्या किंजल स्पोर्ट्सच्या मैदानावर. नामांकित गोलंदाजाला ते फटकेबाजी झाली होती, व्हाईट बॉल. 40+चा क्रिकेट देखील मोठा आहे, परंतु ज्याप्रमाणे संदीप आणि फलंदाज परेश केनीने 69 धावांची पार्टनरशिप केली, ती पाहण्यासारखी होती. एका फलंदाजाने 12-33 काढल्या, एका फलंदाजाने 12-36 काढल्या. शॉर्ट बॉल, कॉम्बॉक्स मध्ये बॉल येतो, एका टप्प्याने कॅच ड्रॉप, चेंडू सीमा पार, चौकार. बघा, या बाजूला आग लागले, आयोजक फटाके बोले लागले, थोडी विझवा दी.
खेळ चालू करा, एवढी मोठी आग नाहीये, विझेल ती लगेच. फटाके दूर लावा थोडंसं, स्टेजच्या समोर फटाके लावू नका, मैदानामध्ये लावा. यच गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल होता, स्विच हिट करायचा होता, परंतु इथे मिळेल फक्त सिंगल. पंच 22 दर्शवतात आणि सिंगल धाव फलकावरती 16 धावा. रोशन, काय वाटतं या मॅच मध्ये 75 धावांचं जे टार्गेट आहे, तिथे किशोर बोप्पीने जे 50 धावा कुठल्या, तसा एक मोठा खेळ पुन्हा पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? अगदी पहा प्रवीण, अलीकडच्या दोन सामने पाहतो, टॉस जिंकणाऱ्या संघाला काहीसं घातक ठरले. कारण अलीकडची मॅच पाहिली जिथे कानपोलीने निश्चितच टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली, ते अंगलट आलं, व्हाईट बॉल पाहायला मिळतो. आणि इथे आधी 40+ संघानं सुद्धा टॉस जिंकला होता आणि पहिल्यांदा स्वीकार केला अर्थातच गोलंदाजी, आणि गोलंदाजांवरती हल्ले चढले, हे काहीसे घातक ठरले. हे या दोन लढतीमध्ये खास बात राहिली. मिड विकेटला बॉल गेला, फक्त सिंगल डबलची मॅच नाहीये. पेटाली संघाला माहिती आहे षटकार चौकारांची मॅच आहे, ती भाषा या फलंदाजाला बोलावी लागेल. धाव फलकावरती 18 धावा, 0 गडी बाद. एकच नाद बैलगाडा शर्यत नंदराज शेठ मुंगाजी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आहेत नंदराज शेठ, या आपल्या शुभ हस्ते ते नाणेफेक संपन्न होणार आहे एका बाजूला. आणि जनार्दन शेठ पाटील साहेब या दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे उपाध्यक्ष, व्हाईस प्रेसिडेंट आहेत, संचालक आहेत. चला नंदराज शेठ, प्लीज कॉल दी टॉस. आणि बघूया नाणेफेकीचा, इथे नाणेफेकीचा कौल, उजवा कौलनीची सुरुवात जानमान बोरले क्रिकेट संघाच्या बाजूने संदेश नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही क्रिकेट संघासाठी लढत अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. यापूर्वी तोंडरे विपक्ष बोरले अशी लढत झाली होती तेव्हा विश्वासाचा खेळ होता, आता रिसेंटली झाली नाही. हा, म्हणजे या सामन्यामध्ये रंगत निर्माण होणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा असतील. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. जिल्हा सन्मान करा तुम्ही. चला दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जाईल. मी महेश शेठ पवार यांना इथे आमंत्रित करतो. पनवेल तालुका कुस्तीगिरी बैलगाडी संघटनेचे ते खजिनदार आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्माननीय काँग्रेस कमिटीचे पनवेल तालुका अध्यक्ष आहे नंदराज शेठ मुंगाजी साहेब ओवले यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचा यथोचित सन्मान हेमराजदादा म्हात्रे आणि महेश शेठ पवार, दिलीपदादा भास्कर यांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे विद्यमान संचालक तथा रोंजण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेबांचा येतोचे सन्मान सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते केला जाईल. की एक उदांत कल्पना उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रथमतः प्रवासामध्ये ज्यांना रोंजण ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यानंतर दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक होण्याचंही ज्यांना भाग्य लाभलं ते आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेब रोंजण यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये येणार, अर्थात सेमीफायनलच्या जवळ. बॉल तयार. 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 षटकार जरी आले तरी आधीही संघ इथे जिंकणार नाही, कारण त्यांना 50 करायचे आहेत 7 बॉलमध्ये. 7 बॉलमध्ये 50. 40+ लेजंड प्लेअर पालेश्वरीचा अशोक उलवेकर, दादांना आम्ही पाहतोय रुपेश उलवेकर आहेत. पालेश्वरी देखील चांगला संघ आहे 40+ मध्ये.
कौशल केनी, महादेव काकांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांच्या नावाने आज संघ खेळतो. महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली आम्ही अनेक वेळा पाहिलाय. महादेव 11 40+ संघ पाहिलाय. तर प्रवीण इथे व्यासपीठावर आताच प्रियांश रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघ चिंद्रन क्रिकेट संघाचे खंदे समर्थक अरुण शेठ देशेकर चिंद्रन त्यांच्या सौभाग्यवतीनं वृषालीताईंना खऱ्या अर्थाने पनवेल पंचायत समितीच्या सभापती होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं. त्यांच्या समेत DS अर्थात ज्ञानेश्वर पाडेकर चिंद्रन, त्याचबरोबर राजेश पाडेकर कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे व्यक्तिमत्व, सन्मानित दर्शन कुंभारकर आणि लहू पाडेकर या सर्व व्यक्तिमत्वांचं आम्ही आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक इथे सरसे स्वागत करत आहोत. सन्माननीय रोहिदास म्हात्रे पालेबुद्रुक या दादा आपला सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय अशोक पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय GR साबलेकर साहेब रोहिंजन यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत. पन्नास धावा पाहिजेत. रोशन काय म्हणाला या मॅच बद्दल? जी सुरुवात झाली होती या मॅच मध्ये ती दमदार सुरुवात आदई संघाने मला असं वाटतं प्रवीण पहिली ऑर्गनायझर कमिटीने आपल्याला इथे थांबवलेलं आहे. अशोक पाटील साहेब माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य रोंजण आणि GR बावेस्कर साहेब रोंजण यांचा इथे सन्मान केला जात आहे. O2 कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच महागुरु. एक दमदार लढत परंतु काहीशी एकतर्फी लढतीचा आपण हा आगास पाहतो. विकेटचं राहिले पदन अजून एक कार्ड होतोय बाद. काहीसा एकतर्फी सामना. क्रिकेट रसिक राजा काहीसा शांत आहे, परंतु यापुढील लढतीमध्ये सुद्धा दमदार बाणा पाहायला मिळेल. क्या बात आहे. DJ सूरज चौधरी यांची आपण लकप पाहतो आणि सर्वाधिक आवडता DJ वादक. प्रेक्षकांना अगदी हसत कळत ठेवतो आणि या मैदानावरती तो पूर्णपणे सर्वांचा प्यारा आहे. मनपूर्वक शुभेच्छा असतील. लढत काहीशी एकतर्फी आहे. या लढतीमध्ये मजा नाही आहे आणि संपूर्णपणे विजयाच्या समीप पाहायला मिळतो. स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली अंतिम टप्प्यामध्ये चांगले फटके येत आहेत. 40+ क्रिकेटपटू आपली दमखम दाखवत आहेत. सुपर 6चा हा सामना आणि आता अगदी विजयाचा शंखनाद पाहायला मिळतो पेठालीचा. निश्चित काही पाहुण्यांचा सन्मान देखील सुरू आहे, परंतु टॉप 3 मध्ये पेटाली संघ आपली दावेदारी सध्या पेश करताना पाहायला मिळतो. त्यांना अभिनंदन करूया. 2 चेंडूमध्ये 43 धावा करायच्या आहेत. खरं तर 40+ संघाला टॉस जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग घ्यायची होती. विश्वजित पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे सचिव या दादा आपला सन्मानित केला जाईल. ये गेंद हवा में जरूर है. डाउन द फील्डर, यहाँ पर मौका बन सकता है और इसी के साथ बल्लेबाज आउट. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. विश्वजित दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने केला जात आहे. प्रवीण इथे सन्मान काय केला जात आहे? यमराजदादा आणि महेशदादा पवार यांनी सांगितलं की पाहुण्यांना एका कार्यक्रमासाठी वेळेवर पोहोचणं, दुसऱ्या कार्यक्रमामध्ये स्पर्धेत त्यांना जायचे आहे. त्यामुळे वर्तमान लढत सुरू असताना इथे मात्र सन्मान केला जातो. शेवट अखेर आपल्याला ऑर्गनायझर कमिटीचं सुद्धा ऐकावं लागतं, कारण त्यांनीच सर्व समालोचकांना इथे इन्व्हाइट केलेलं आहे. O2 कमेंट्री बॉक्स. कमेंट बॉक्समध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आम्ही करतोय. रोशन, आपण पाहिला तर पेठालीच्या प्रेक्षकांना म्हटलं ही मॅच तुम्हाला कशी वाटली, तर ते नेहमी म्हणतील मस्त मस्त. पेठालीकरांना ही मॅच एकदम मस्त वाटली, कारण एकतर्फी मॅच आहे रोशन. आणि या सामन्यामध्ये बाजी मारली अर्थातच स्वर्गीय महादेव काका स्पोर्ट्स पेठाली बन परास्त होतोय आधी 40+ आणि याही संघानं 40+ क्रिकेट गाजलं. अगदी ट्रॉफ्यांच्या दिशेने याही संघाची आपल्याला वाटचाल पाहायला मिळते, परंतु या लढतीमध्ये हार पत्करावी लागते. वेल प्लेट. तरी ती आताच्या लढतीमध्ये ते स्वर्गीय महादेव काका 11 शिवांश 11 पेटाली क्रिकेट संघाने आदई गाव 40+
क्रिकेट कमिटीवर कार्यरत आणि संघावर मात करत सुपर 3 मध्ये हा संघ दाखल झालेला. अर्थात उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये हा संघ निश्चित स्वरूपात दाखल झालेला. बघा स्पीडअप करायचे आहे तोंडरे क्रिकेट संघ पुढची लढत. देशकर चंद्रन